शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे वाजले 6:30 बरोबर मित्रांनो. आज बरोबर टायमिंगवरती गाडी काढले. काही दिवस मी व्हिडिओ बनवले नव्हते मित्रांनो, कारण अर्धवटच राहायचे व्हिडिओ. काही ट्रिप मारायचे कंटिन्यू, त्यामुळे अपडेट द्यायला मिळायचं नाही. मग ते 2-3 वेळा मी व्हिडिओ ना अर्धे बनवून मग ते डिलीट झाले, अपलोड केले नाही. आज बुधवार आहे. चला आज प्रयत्न करणार आहे मी अपडेट देण्यासाठी तुम्हाला. ट्रिपचे अपडेट वगैरे देईन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट करा. माझा प्रयत्न असतो की नवीन काहीतरी करायचं, आपल्या भावांना काहीतरी सांगायचं. कारण मी 3 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे या लाईनमध्ये, तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं आहे. पुन्हा मी आलो आहे लाईनीमध्ये. असं विचार करू नका मित्रांनो, धंदा होत नाही आहे, होत नाही, केला पाहिजे आपण. चला मित्रांनो, गॅस भरून झालेला आहे. 567 रुपयाचा गॅस गेला आहे. आता उबर अजून ऑन नाही केलं मी, एक 5 मिनटांनी करतो. रॅपिडो काय वाजत नाही आहे, नाही तर सकाळ सकाळ रॅपिडो कुलाबा बेलापूर अशी बुकिंग देतो. तर पहिली बुकिंग जर समजा एक तुमची 500-600ची लागली ना, तर कसं 100-200चा फरक भरपूर पडतो मित्रांनो. तुम्ही जर पहिली बुकिंग 350-400ची मारलेत ना, ते कव्हर करायला खूप उशीर लागतो. म्हणून एक पहिली ट्रिप आहे ना, बघतो चांगली मिळेल तर आपलं पुढचं काम पण चांगलं होईल. तर चला, ऑनलाईन आलो की सांगतो तुम्हाला. उबरच्या बुकिंग बघा, सकाळ सकाळ काय ऑन करायचं त्याला. 123 रुपये. एक कप परेडची लागले. चला कप परेडला जातो आणि अपडेट देतो तुम्हाला, ठीक आहे. 8 मिनटं पिकअप आहे. चला मित्रांनो, पहिली ट्रिप झालेली आहे कंप्लीट. 1 तास लागला आहे ड्रॉप करायला. 540 दिले. कप परेडला मित्रांनो, जर इथं आलात ना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस, इथून बुकिंग मस्त लागतात. कप परेडचा लास्ट स्टॉप आहे इथे. आणि इथे ऑफिस भरपूर आहे तिथे, आणि इथं ऑफिस असल्या कारणाने नाही इथून बुकिंग मस्त लागतात संध्याकाळच्या वेळेस. कारण इथून अनुभव घेतलेला आहे मी कप परेडला. तर बँका वगैरे भरपूर आहेत आणि कॉर्पोरेट ऑफिस वगैरे भरपूर आहेत इथून. तर इथून बुकिंग चांगली लागते. पण आता इथून इथं मी एक 10-15 मिनटं बघणार आहे, मग जाणार आहे मी डायरेक्ट ताज हॉटेलच्या तिकडे. पारसी कॉलनी आहे, तिकडून बुकिंग लागतेच. तर मी एक 10 मिनटं थांबतो इथे पारसी कॉलनी, ठीक आहे. चला बघूया. आता रॅपिडो असतो, पण रॅपिडो शॉर्ट बुकिंग देतो आहे 140ची. मित्रांनो, ते थांबलो आहे. मी बोला हळूहळू जाऊया पुढं, पण ऑन द वे मला एक मस्त बुकिंग आली होती. 850 रुपये दाखवत होतं, ठाण्याची होती. मॅचिंगमध्ये गेली. थांबतो इथे, चांगलं काम झालं पाहिजे. प्रभादेवी रॅपिडो 350 रुपये. रॅपिडोची नाही घ्यायची, एक चांगली लमसम लागल्या पाहिजे. एवढा लांब आलो आहे त्याच्यासाठीच की एक मस्त बुकिंग लागली पाहिजे. मग दिवसभरामध्ये तर रेट कमी वगैरे होतात ना, त्याच्यामुळे धंदा कव्हर करायला खूप वेळ लागतो. म्हणून पीक हाऊसमध्ये जेवढं होईल ना तेवढी चांगली बुकिंग घ्यायची असते मित्रांनो. तिथून कप परेडवरून आलो मी ताज हॉटेलच्या पाठीमागे. बुकिंग येतात पण ॲक्सेप्ट मॅचिंगमध्ये जाते. आता एक ठाण्याची पण बुकिंग आलेली परत एकदा. अमाऊंट चांगली होती पण मॅचिंगमध्ये गेली. बघूया, इथून लागण्याचा चान्स भरपूर आहे. आता थांबतो येते ताज हॉटेलच्या पाठीमागे, आणि पुढे पारसी कॉलनी आहे. तर बघूया, 8:30 वाजले. ह्या टायमाला तर लागलीच पाहिजे मित्रांनो. पहिल्या बुकिंगचा तुम्हाला अपडेट दिला होता मी. कुलाबाला आलो तो. कुलाबावरून मला लागली दादरचे दिले 313 रुपये. 16 किलोमीटरची राईड होती आणि 36 मिनिट लागले ड्रॉप करायला. आणि दादरला सोडलं ना, तिथून मला पुन्हा लागली मरीन ड्राईव्हची बुकिंग ह्याच्यासाठी घेतली मित्रांनो. कमी वेळ लागत होता आणि फेअर पण चांगला होता, म्हणून पुन्हा उलट्या साईडला आलो. 13 किलोमीटरची राईड होती. 476 रुपये दिलेत. मरीन ड्राईव्हला सोडलं आहे मित्रांनो. आणि मी आता पुन्हा आलो आहे गेट ऑफ इंडियाच्या पाठच्या साईडला. थोडा सर्च वाटतो तिथे, एक 10-15 मिनटं बघूया तिथे लागते काय. मित्रांनो, लागली दादरला जातो. ॲटलिस्ट कसं इथून निघून गेलेलं बरं. असं आपण जास्त वेळ वाट बघितली, मोठी राईड किंवा चांगला फेअर. ठीक आहे, चांगले दिले. 350 रुपयाची फेअर आहे. तर चला मित्रांनो, रॅपिडोचे बुकिंग इतक्या वाजता आहेत ना, म्हणजे मोबाईलवरती हात ठेवूनच बसलेले आहेत प्रत्येक ड्रायव्हर. मला वाटतं 4 बुकिंग बाजल्या अंधेरीच्या 650 रुपये, पण 3ही माझ्या हातातून निघून गेल्या. आता इथे रॅपिडोमध्ये सर्च दाखवतो आहे कुलाबा साईडला. मी इथे थांबलो आहे. मी एक 15 मिनटं अजून थांबणार आहे, 10-15 मिनटं. लागली तर ठीक आहे, नाही तर मग थोडं लोकेशन मी चेंज करणार आता इथून. 3ही दाबायच्या अगोदर गुल सगळे बसलेले आहेत मोबाईलवरती. कठीण आहे भाऊ.
आणि आता कसं थोडा टाईम निघून गेला आहे ना पीक आवर्स या साईडनी, तर लोक कसे लगेच बुकिंग भेटेल ते घेऊन निघून जाणार इथून. मित्रांनो आता BKCची पण आलेली, पण मॅचिंगमध्ये गेले. बुकिंग वाजत आहेत पण मॅचिंगमध्ये जात आहेत, कारण गाड्या भरपूर आहेत इथे. आपल्या नशिबात कधी येणार आहे माहीत नाही. मला वाटतं मी 1-5 मिनटं अजून वाट बघणार आहे आणि इथून मी लोकेशन चेंज करणार, थोडं पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन, आणि मग सॅफी हॉस्पिटल आहे चर्चगेटच्या लाईनीने सरळ पुढे, मी त्या साईडला जाणार आहे. मित्रांनो मी लोकेशन पूर्ण फिरून आलो. कुलाबा पुढे जाऊन मी राऊंड मारून आलो आहे. एक आलेले चेंबूरची पण मॅचिंगमध्ये गेली. बुकिंग वाजत आहेत, पण कसं मला पीक आवरच्या अगोदर एक तरी बुकिंग घ्यायला पाहिजे. 10:30 वाजलेत, अजून अर्धा तास बाकी आहे. कारण मी पूर्ण राऊंड मारून आलो आहे कुलाबावरून. गाड्या भरपूर आहेत, मी बुकिंग मॅचिंग होत नाहीत. चेंबूरवरून इथून निघायचं कसं पण करून, कारण जसं टाईम वाढत झालं ना इथून काही लागणार नाही. 10:30 झालेत आता. 10:30पर्यंत बघूया, आपल्याला इथून निघणं गरजेचं आहे. आपण दुसरीकडे कुठे गेलं तर ॲटलिस्ट वाजत तरी राहील बुकिंग, कारण इथून मुश्किल आहे आता. ठीक आहे, तिथे ह्या साईडला टॅक्सीवाले लय हैराण करतात त्या. चला सांगतो तुम्हाला बुकिंग लागली तर. समोरच आहे हे बघा, समोर ते समोर दिसतं चर्चगेट स्टेशन आहे. आता इथून मी राईड घेऊन आहे ना सॅफी हॉस्पिटल वगैरे तिकडे त्या साईडला जाणार. तिकडून लागली तर ठीक आहे, कारण जास्त एका जागा जास्त वेळ बसायचं नाही मित्रांनो. थोडं लोकेशन चेंज केलं पाहिजे. मग नेटवर्क एखाद्या वेळ नेटवर्क नसेल ना तर नेटवर्कमध्ये आपण येतो, त्याच्यामुळे लोकेशन चेंज करत असतं. काही लोक बस पाय वर करून बसतात गाडीमध्ये, बुकिंग येईल तेव्हा येईल असं नसतं. थोडं लोकेशन चेंज करायचं, आपल्या टायमाला पण महत्त्व द्यायचं, वेळेला महत्त्व द्यायचं. जास्त वेळ एका जागेवर बसायचं नाही कधी पण. माझं तेच आहे, मी एका जागेवर जास्त बसत नाही. ॲटलिस्ट रनिंगमध्ये कुठे ना कुठेतरी बुकिंग वाजतेच वाजते. आता बघूया, आता मी त्या साईडला कसं रेसिडेन्शियल वगैरे आहे ना, मार्केट एरिया वगैरे आहे, तर बघूया तिकडून लागली तर ॲटलिस्ट हा एरिया सोडून जर दुसरीकडे गेलो ना तर कमसे कम बुकिंग वाजत राहील मित्रांनो. म्हणून मी चाललो त्या साईडला. मित्रांनो सकाळी गेलो तो पुन्हा एकदा कुलाबाला. सकाळी बुकिंग भेटली दादरहून पुन्हा कुलाबा. कमी वेळ होता म्हणून मी घेतली, प्राईस पण चांगली देत होते. पण माझा ना पाऊण तास तिथे खूप वेस्ट गेला. कारण तुम्ही 10-10:15 जर गेलात ना खूप कठीण असतं तिकडे बुकिंग लागणं. जर तुम्ही थोडं माइंडनी गेम खेळला तर तिथून निघू शकता. मी थोडा वेळ बोललो त्याला सहज भेटेल, पुन्हा कुलाबा फिरून आलो, नाही मिळाली. मग शेवटी मी चर्चगेटच्या बाजूने सेफी हॉस्पिटल आहे त्या लाईनीने पुढे निघालो. छोट्या बुकिंग येत होत्या पण शेवटी मला एक दादरची भेटली 200 रुपये, आणि एक ते 2 मिनटं बाकी होती म्हणजे आपला पीक आवर संपायला. बोला चल घेऊन जाव्या. बस आता रुबीचे ते ड्रॉप केलं आणि इथून बघूया आता कुठली बुकिंग मिळते मित्रांनो. आता पण काम झालं माझं 1500 रुपये, खूप कमी झालं आहे. सकाळी ज्या हिशोबाने फास्ट चालू होतं ना काम बुकिंग वगैरे, तसं वाटलेलं की पटापट होईल माझा आज. पण 1 तास वेळेला खूप महत्त्व आहे मित्रांनो. माझा 1 तास पाऊण तास वेस्ट गेला तिथे, त्याच्यामुळं पुन्हा स्लो झालो मी. तर आता इथे बघूया, थांबलो आहे दादर माटुंगा स्टेशनच्या आसपास आहे मी. इथून लागायला पाहिजे बुकिंग, आतून दादरवरून वगैरे यायला पाहिजे. नेक्स्ट टाईम मित्रांनो चुकी करणार नाही, म्हणजे 9:30-10 वाजता कधीच फोर्टला जाणार नाही, आणि फोर्टची बुकिंग कधीच चुकीने घेणार नाही आहे कुलाबा वगैरे त्या साईडची. ॲक्च्युली माझी चुकी इन द सेन्स मी पोचलो होतो 10:15पर्यंत. तिथून जर मी जसं चर्चगेट साईडला किंवा ते सेफी हॉस्पिटल साईडला सरकलो असतो ना तर तिकडून मला लागण्याचा खूप चान्स होता. मी तिथं टाईम वेस्ट केला ना, त्यामुळे माझा पाऊण तास वेस्ट गेला तिथे. आणि 11ला 2 मिनटं असताना मला दादरची बुकिंग लागली. 200 रुपये दिले, आलो इथे रुबीला सोडलं आहे. इथे पण अर्धा तास गेला आहे माझा, अर्धा पाऊण तास गेला इथे. आणि आता लोकेशन टाकून पण फायदा नाही, लोकेशनची देणार नाही. 12 वाजले तरी पण मी एक ट्राय करतो मित्रांनो. ठाणे कासर रोडला ते बघूया. तर मित्रांनो दादरवरून आत्ता राईड कंप्लीट झालेली आहे माझी. दादरवरून आलो घोवंडीला, एक 40 मिनटं लागले ड्रॉप करायला. 12 किलोमीटरची राईड होती. गोंडीला आलो. बघूया आता इथून कुठली लागते. गोरेगावची आली होती. गोरेगावला आता नाही जायचं, जेव्हा घरी जायचं असेल तेव्हा द्यायला पाहिजे ना. आता गोरेगावला जाऊन करणार काय. आता मी बघतो मित्रांनो इथून नवी मुंबई किंवा ठाणा लागलं मुलुंड वगैरे तरी ठीक आहे. कारण आता उलटी जर बुकिंग भेटली ना पुन्हा, तर खूप ट्रॅफिक आहे चेंबूर या साईडला.
चेंबूर वडाळ त्या साईडला ट्रॅफिक आहे. तर चला मित्रांनो, आता गाड्या भरपूर आहेत उभ्या आहेत बघा. इथून बुकिंग लागण्याचे चान्सेस आहेत. 1700 रुपयाचं काम झालं आत्ताचं. तर बघूया ते इथून काय बुकिंग लागते. सर्चमध्ये आहे पूर्ण मी. आज याने बुकिंग ना खूप म्हणजे खूप स्लो केले आहेत. गोवंडीला आलो तो पण पुन्हा नरिमन पॉईंट वगैरे त्या सगळ्या बुकिंग येतं, ते मी घेतली नाही. तर ॲटलिस्ट शेवटी काय करणार आता, बसून पण फायदा नाही. मी माहीमची बुकिंग घेतली आहे. आता माहीमला जातो आहे. बस आता एक मिनिटाच्या अंतरावरती कस्टमर उभा असणार. 37 मिनिट दाखवतो आहे ड्रॉप करायला. बोलतो ठीक आहे, ट्रॅफिक नसेल. बोलवा माहीम चर्चला जायचं आहे. माहीम चर्चला ड्रॉप करतो, बघतो तिथं काय बुकिंग मिळते काय. नाही मिळेल तर जाणार आहे बँड्राला, आणि बँड्रावरून मग हळूहळू लोकेशन टाकून घरी सरकणार, कारण आज वाटत नाही टार्गेट कंप्लीट होईल. मित्रांनो, गोवंडीला होतो. गोवंडीवरून लागली होती मला माहीमचे दिले मला 260 रुपये. 40 मिनटाची राईड होती, 11 किलोमीटर. तिथून माहीमवरून लागली मला रॅपिडोमध्ये मालाड वेस्ट. बोललं काय करूया, चला घेऊया. तिथून लागली मला रॅपिडोमध्ये मालाड वेस्ट ला ड्रॉप केला. माहीमवरून 361 दिले रॅपिडोमध्ये. आणि मालाडला आल्यानंतर पुन्हा एक कांदिवलीची घेतली 174. आज मित्रांनो ना काम करायला मजा येत नाही, कारण सकाळी एवढा टाईम वेस्ट झाला ना. माझा 1 वाजला तरी 2000 होते. म्हणजे अडीच वाजता 1900 रुपये झाले होते. काम करायला मजा येत नव्हती, म्हणून मी रॅपिडोची राईड घेतली मालाडला आलो. आणि इथं आता मी विचार करतो रॅपिडोच जाईल मला. छोट्या राईड मग 200-250 ज्या काय राईड होतील ना, त्यामुळे आता रॅपिडोमध्ये ते 5-5:30 वाजेपर्यंत करणार आहे. कारण उबर नाही देणार आहे. उबर रेटिंग खराब करेल ती वेगळी. तर आता मी इथं दहिसर मालाड अशा त्या राईड देईन ना, त्या राईड कंप्लीट करणार आहे. आत्तापर्यंत माझं काम झालं 2400 रुपयाचं मित्रांनो. ॲटलिस्ट अजून 300-400 रुपयाची राईड पाहिजे आपल्याला. म्हणजे 150 करून असे 300 भेटले तरी काम होऊन जाईल. तर चला, आता आलो मी कांदिवली लोखंडवाल्याला. तर इथून वाजतायत राईड, पण लगेच ॲक्सेप्ट होत आहेत. बसले कोण नाही कोणतरी मोबाईलवरती छोटे राईड घ्यायला सुद्धा. तर दहिसरची आली होती, मालाडची आली होती. ठीक आहे, छोटे राईड मारतो, म्हणजे ॲटलिस्ट थोडं आपला टार्गेट तरी कंप्लीट होईल. मित्रांनो, कांदिवली लोखंडवाल्याला होतो आणि मला वाटतं पाऊण तास होतो तिथं. पण रॅपिडो चालू ठेवला होता, उबर काय देत नव्हता. आणि सडनली उबरवरती मी लोकेशन टाकून ठेवलं होतं मालाडचंच. पण तिथून राईड लागली मला 210 रुपये दिले. 9 किलोमीटरची राईड होती. 19 मिनटं लागले ड्रॉप करायला. आणि बोरवली IC कॉलनीमध्ये आलो आहे. 210 रुपये दिले त्या राईडचे. आता बघूया इथून मालाड पण कुठली राईड भेटे काय करणार. आता छोट्या राईड घेऊन मित्रांनो आपलं टार्गेट तरी कवर होणार नाही, पण ॲटलिस्ट जवळपास तर पोचू त्या टार्गेटपर्यंत. पुन्हा प्रयत्न चालू आहे, नाही तर मी कधीच गेलो असतो घरी. ठीक आहे, बघूया अजून एक राईड बघतो आणि मग घरी जातो मित्रांनो. आता 5:30 वाजलेत, तरी पण मी अर्धा तास वाट बघेन आणि हळूहळू सरकेन पुढे मी. चला मित्रांनो, चाललोय घरी. बोरवली IC कॉलनीमध्ये होतो. एक बुकिंग आलेली बांगूर नगरची. मी विचार केला घेऊ नको, ॲक्च्युली घ्यायला पाहिजे होती. म्हणजे माझं टार्गेटला 100 रुपये कमी राहिले असते. चुकी केली, घ्यायला पाहिजे होती. पण तिथून काय आता भेटत नाही. आता मी ऑलमोस्ट बोरवली बिर्याणीच्या सिग्नलवरती क्रॉस केलं आहे. आता जातो घरी. आज मजा आलीच नाही तशी पण काम करायला. तरी पण मित्रांनो 2700चा आजचा माझा टार्गेट. अजून 2700 रुपये झाले आजचे. ठीक आहे, आज नाही झालं तर उद्या प्रयत्न करेन. जे उरलेले अमाऊंट आहे उद्या काढेन किंवा परवा काढेन किंवा शनिवारी. एक दिवस कमी जास्त होतो मित्रांनो बिझनेस. सकाळची बुकिंग जी मी घेतली होती ना, चुकीची घेतली, त्याच्यामुळे माझं जे काम आहे ना कमी झालं आहे. आता नेक्स्ट टाइम विचार करणार असा, जी पहिली ट्रिप जर आपण कुलाबावरून घेतली ना, त्यानंतर परत जायचं नाही हे ठरवलं मी. कारण आज त्याचा अनुभव आला आहे मला. ठीक आहे ना. तर तुम्ही पण जर कधी गेलात तर ॲटलिस्ट टायमाच्या अगोदर तिकडून निघा. चर्चगेट किंवा सेफी हॉस्पिटल, ग्रँड रोड वगैरे त्या साईडला तुम्ही हळूहळू सरका. मी ऑलमोस्ट 8-9 किलोमीटर मी पळलो आज MT. आजचा हा
आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. चढ उतार येत असतात बिझनेसमध्ये. असंच आपल्याबरोबर आज झालेलं आहे. हरकत नाही, आज नाही तर उद्या परवा जास्त होईलच आणि प्रयत्न करणार आपण. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.